ते ढगे साहेब? 1 मिनिट सरका बरं बाजूला. नाहीये तिथं कोणी नाहीये. त्यांनी सांगितलं चौकशी रूम मध्ये. कुठे येते? इथे इथं चौकशीच आहे नाही इथं. हे काय हे बघा इथं. आता इथं आहेत सांगितलंय, मग कुठे गेले ते ढगे साहेब? कुठे? अहो तिकडून जाऊन आलो आम्ही. काय करणार आहे तिकडे? ट्रॅफिक. तुम्ही आता करून आले तो विषय तो नाही. आम्ही सगळे 8 वाजल्यापासून थांबलेले. आता ते ढगे साहेब कोण आहेत ना, ते कुठे आहे? त्यांना बोलवा ना. पुण्याहून येतात. पण ते कुठे सांगा ना. ढगे साहेब कुठे ते तर सांगा आम्हाला. आम्ही त्यांना, तुम्ही म्हटले ना तुम्ही त्यांना भेटा म्हणून, मग ते कुठे ते सांगा तुम्ही. हा फोन लावा बरं. 3-4 तास झाले. एक श्रीरामपूरला एक सुद्धा बस नाही. काय करणार आहे तुम्ही सांगा ना. हा पण तुम्ही त्यांना फोन करा, नाही तर प्रवाशांसाठी दुसऱ्या बसची सोय करून द्या. आता किती वाजलेले आहेत? काय करणार काय तुम्ही सांगा ना. तिकडे गाड्या रुकल्या काय करणार? दुसरी बसची सोय करून द्या ना सर. तुम्ही ते फोन लावून द्या बरं सर ढगे सरांना. काका कल्याणला बस कधी आहे? आज म्हणजे 8 वाजल्यापासून आहोत आपण या ठिकाणी. आता आपल्या समोर किती लोक अर्ध्या रस्त्यापर्यंत गेले, पण श्रीरामपूरची बस नाही म्हणलं तर काय? 4 तास झाले. एक बस इथं सापडेना. लावून दे त्यांना, विचारा बरं. बघा ना इथं वाहतूक नियंत्रण कक्ष आणि चौकशी, तारकपूर बस स्थानक. प्रवासी हेच आमचे दैवत. प्रवाशांना दैवत मानले आणि एक बस नाही 4 तासापासून या ठिकाणी. आपलं नाव काय सर? सर आपलं नाव? नाही नाव सांगा ना आपलं नाव. कारण आम्ही मगाशी या ठिकाणी नाही. आता इथं दिसतंय का सर? तुम्ही नाव सांगा ना व्हिडिओ करून काय होतंय सर. तुम्ही नाव सांगा ना. समस्याच मांडून घेतली. तुमचं नाव विचारलंय मी. कारण मगाशी आम्ही 2दा-3दा येऊन गेलो. तुम्ही म्हटले आम्ही काय करणार त्याला. आम्ही आमच्या समस्या मांडतोय तुम्हाला आणि तुम्ही म्हणता आम्ही काय करायचं त्याला. आता नाव विचारलं तर हे महाशय नाव सांगत नाहीये. सगळं मिळेल तुम्हाला. सांगा ना मग नाव सांगा ना आपलं. किती वाजलेले आता दादा? आता किती वाजले? 11:53. 12 वाजलेले. 8 वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहे. कुठे ते ढगे? ढगे कोण आहेत सर या ठिकाणी? इन्चार्ज. कुठे गेले ते? फोन लावली, फोन उचला ना. पूर्ण नाव काय त्यांचं ढगेंचं? राजू ढगे. राजू ढगे इन्चार्ज आहे तिथले. आणि ते तिकडं पण नाहीयेत, इथं ड्युटीवर पण नाहीये आणि फोनही ते उचलत नाहीये. त्यांचा फोन पण लागत नाहीये. तारकपूर बस स्टँडवरील इन्चार्ज राजू ढगे.